दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. पनवेलमध्ये सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान गंभीर प्रकार उघडकीस आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. मनसेचे उमेदवार शिवम पाटील यांनी प्रभाग क्रमांक 7 मधील बालाजी शाळा मतदान केंद्रात बोगस मतदान होत असल्याचा आरोप केला आहे. सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मात्र मतदानाच्या सुरुवातीलाच गैरप्रकार समोर आल्याने संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शिवम पाटील यांनी व्हिडिओच्या माध्यमातून असा दावा केला आहे की मतदान करून बाहेर पडणाऱ्या मतदारांच्या बोटावर शाई लावली जात नाही, तर काही ठिकाणी स्केचपेन सारखा प्रकार वापरला जात असल्याचा संशय आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीला पुन्हा मतदान करण्याची संधी मिळू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकाराबाबत निवडणूक प्रशासनाने तातडीने चौकशी करावी अशी मागणी मनसे उमेदवाराकडून करण्यात आली आहे. जय मास्तर, नमस्कार. आज मतदानचा दिवस आहे. तुम्ही बघू शकताय बालाजी शाळेमध्ये मतदान चालू आहे. आज याही मतदान केला पण याने शाई लावलेली नाही. असंच सकाळपासून गोष्ट चालू आहे की जो मतदान करतं त्याला शाई लावत नाही. दुपार मतदान चालू आहे. म्हणजे असं बोगस मतदान होत असेल तर आम्हाला सांगायचं आहे सत्ताधाऱ्यांना डायरेक्ट तुम्ही निवडणूक आहे ना तुमची विजयी करा. या अशा गोष्टी करू नका. सर्व ठिकाणी बोगस मतदान चालू आहे. महाराष्ट्र शाळेमध्ये पण सकाळी 17 ते 18 बोगस मतदान आम्ही पकडलेलं आहे. ना आता मी तुम्ही बघू शकता हे मतदान केला पण शाई लावलेली नाही. त्या पण स्केच पेन लावलेली आहे. स्केच पेन निघून जातात. मग तुम्ही आम्हाला कल्पना पहिलेच करायची ना. हे बघा शाई लावतच नाही. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.